नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या डाळिंबाच्या पिकामध्ये या ठिकाणी उभे आहोत, आपले शेतकरी बबन दिघे, तळेगाव दिघे, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील शेतकरी आहेत. जवळपास 350च्या आसपास त्यांची झाडं आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत त्यांनी आतापर्यंत वापरलेले नाहीये. फक्त शेणखत सुरुवातीला खत भरण्याच्या वेळेस त्या ठिकाणी वापरलं होतं आणि त्यातून आज जर आपण बघितलं तर फक्त ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी, मायकोरायझा आणि झेडएसबी अशा प्रकारची किट रविराज ॲग्रोच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या ठिकाणी वापरली होती. आणि त्यातून आज जर परिस्थिती आपण बघितली तर आज त्यांना आपण त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेऊ. नमस्कार. नमस्ते. आपण जी किट वापरली बॅक्टेरियाची हो kit, हो बॅक्टेरियाची त्याचे- किट वापर. त्या व्यतिरिक्त आपण काय बागाला वापरलं? ते काही नाही, ते बॅक्टेरियाच्या किटच्या अगोदर फक्त आम्ही शेणखत टाकलेलं आहे, एक एक दोन दोन टोकरे. बाकी दुसरं काही वापरलंय. नंतर ते तुम्ही बॅक्टेरियाची जी किट दिली त्याच्यानंतर बाकी दुसरं आपण काही केलेलं नाहीये आणि त्याच्यावर एवढं सिटिंग झालेलं आहे, बाकी काही नाही केलं. आता कशा पद्धतीने आपल्याला सिटिंग कशा पद्धतीने? एकदम व्यवस्थित पद्धतीनं आता एक दिसतं समोर दिसतं, आता एवढ्या पद्धतीने झाली. आता याच्यामध्ये मादी फुल जास्त आहे आणि स्ट्रोक चांगला आहे, त्याला जो स्ट्रोक चांगला आहे आणि मादी फुलाची संख्या जास्त आहे, नर फुल कमी आहे. तर एकदम व्यवस्थित प्रत्येक झाडावर जर पाहिलं तर आता सेटिंग सुद्धा व्हायला लागलाय, तो फुल आलंय आणि सेटिंग व्यवस्थित व्हायला लागलाय. आणि त्या बॅक्टेरियाच्या व्यतिरिक्त मी काही शेणखत सोडून काही वापरलेलं नाहीये, रासायनिक खत काही वापरलेलं नाहीये त्याच्यामध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकतो सेटिंग मध्ये नर फुलांची संख्या कमी आणि मादी फुलांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आणि आपल्याला डाळिंबाच्या बागेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तीच असते. म्हणून मित्रांनो, अशा वेळेस आपल्या शेतकरी बंधूंनी रविराज ॲग्रोच्या माध्यमातून ॲझोटोबॅक्टर, पीएसबी, केएमबी, मायकोरायझा आणि झेडएसबी म्हणजे तुमचा झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया अशा प्रकारची एक किट जी मार्केटमध्ये मिळते तिचा वापर आपल्या शेतामध्ये या ठिकाणी केला होता आणि अतिशय उत्तम प्रकारे रिझल्ट हे आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. मित्रांनो, अधिक माहितीसाठी तुम्ही रविराज ॲग्रोच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती त्या ठिकाणी संपर्क करू शकता. धन्यवाद.